म्हणजे दोन प्रकारांनी तुम्हाला हे करता येईल. एकतर एकश्लोकी रामायण आपण म्हणायचं आणि म्हणून घ्यायचं, जसं आपण चतुश्लोकी भागवत म्हणतो त्याप्रमाणे. त्याच्यानंतर मी आधी हे एकदा सांगितलं होतं की ज्या वेळेला म्हणजे चौथ्या दिवशी काय काय तयारी करून घ्यायची, त्यातली ही एक तयारी आहे की प्रभू रामचंद्रांची प्रतिमा त्या दिवशी आपण किमान ठेवावी, त्याला हार घालावा. तर ह्या गोष्टी किमान चौथ्या दिवशी भगवंतांचा पाळणा तर बांधायचाच आहे, पण त्याबरोबरीने ह्या गोष्टी, कारण रामचरित्र त्या दिवशी येतं चौथ्या दिवसामध्ये. तर ती कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मुळामध्ये रघुराजा जो आहे, या रघुराजाच्या वंशामध्ये हा अवतार भगवंतांनी घेतलेला आहे. रघुराजाचा पुत्र अज नावाचे राजे, अज राजाचा पुत्र म्हणजे दशरथ. ह्या दशरथ राजाला दीर्घकाळ संतती नव्हती आणि त्यानं आपल्या गुरूंच्या आज्ञेप्रमाणे यज्ञ केले आणि त्या यज्ञाचं फल म्हणून राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न अशा 4 अंश अवतारामध्ये भगवंतांचे हे 4 अंश यांनी दशरथ राजांच्या पोटी अवतार घेतला. हे 4 जण मोठे होत आहेत आणि साधारणपणे 15-16 वर्षाचे झाले आणि विश्वामित्र नावाचे ऋषी दशरथ राजाकडे आले आणि त्यांनी दशरथ राजाला सांगितलं की राजा, माझ्या यज्ञाच्या रक्षणाकरता मला तुझा मोठा पुत्र जो आहे राम तो हवा. आणि म्हणून त्या रामाची मागणी वसिष्ठांनी केली, पण क्षमा करा, विश्वामित्रांनी केली, पण दशरथ राजे आपल्या पुत्राला, विश्वामित्र ऋषींना आपल्या पुत्राला ऋषींबरोबर पाठवायला तयार नव्हते. याचं कारण असं आहे की एकतर दशरथ राजांना खूप उशिरा वयाच्या ज्याला आपण म्हणतो की वय झुकलेलं आहे, बऱ्यापैकी पुढे गेलेलं आहे, अशा वेळेला पुत्र झाला आहे आणि अत्यंत प्रिय पुत्र आहे. आणि त्यांना अशी भीती आहे, त्यांच्या हातून आपल्या सगळ्यांना श्रावण बाळांची कथा माहिती आहे, तर त्यामुळे श्रावणाच्या आईवडिलांनी असा शाप दिला आहे की पुत्रवियोगाने तुझा मृत्यू येईल. त्यामुळे दशरथ राजा या पुत्रवियोगाला घाबरतात. परंतु वसिष्ठांनी त्यांची समजूत काढली आणि रामाला आणि लक्ष्मणाला यांच्याबरोबर जाण्याची परवानगी दिली. विश्वामित्र श्रीराम आणि श्री लक्ष्मण यांच्याबरोबर त्या प्रवासाला निघाले आणि त्या प्रवासामध्ये श्रीरामांना पुढच्या आयुष्यामध्ये त्यांना जे कार्य करायचं आहे त्याच्याकरता लागणाऱ्या ज्या काही विद्या आहेत, जे काही शस्त्र आहेत, ती शस्त्र आणि त्या विद्या ह्या ऋषींनी त्या प्रवासामध्ये श्रीरामांना आणि श्री लक्ष्मणांना दिल्या. त्याच्यानंतर श्रीरामांनी आपल्या गुरूंच्या म्हणजे विश्वामित्रांच्या आज्ञेप्रमाणे त्राटिका नावाची राक्षसीने तिला मारलेलं आहे आणि प्रभू रामचंद्रांच्या पराक्रमाची एका अर्थाने सुरुवात ह्या त्राटिका वधातून झालेली आहे. मग त्याबरोबर सुबाहूला ठार केलं आणि मारीचाला समुद्राच्या पलीकडे फेकून दिलं. त्यानंतर भगवान श्रीरामांनी त्या यज्ञाचं रक्षण केलं, अहिल्याचा उद्धार केला आणि विश्वामित्रांच्या बरोबर मिथिला नावाची नगरी, त्या मिथिला नावाच्या नगरीचा जो नरेश आहे म्हणजे राजा आहे जनक, त्या जनकाच्या नगरीमध्ये आले. त्या जनकाच्या नगरीमध्ये जनकाची जी कन्या आहे सीता, तिचं स्वयंवर मांडलं आहे आणि या स्वयंवरामध्ये जनक राजाकडे शिवांचा एक धनुष्य आहे जो परशुरामांनी त्यांच्याकडे दिलेला आहे. त्या धनुष्याला जो प्रत्यंचा लावेल त्याच्याच गळ्यात माझी कन्या सीता ही वरमाला घालेल असा पण ठेवला आहे. अनेक राजांनी तिथे प्रयत्न केला
पण तो प्रयत्न असफल झाला आहे. त्यावेळेला गुरूंच्या आज्ञेने श्रीरामांनी अगदी सहजगत्या ते धनुष्य उचललं, त्याला प्रत्यंचा लावली किंवा प्रत्यंचा लावत असताना ते तुटलं आणि त्याच वेळेला त्याचा जो आवाज झाला तो एवढा मोठा झाला, त्या आवाजाने ते धनुष्य ज्यांचं होतं परशुरामांचं त्यांच्यापर्यंत तो आवाज गेला. त्यावेळेला त्यांना हे लक्षात आलं की मी दिलेलं धनुष्य जे जनक राजाकडे आहे ते कोणीतरी मोडलेलं आहे, म्हणजे माझ्या धनुष्याचा अपमान झालेला आहे. पण एका अर्थी प्रभू रामचंद्रांनी जनक राजाचा जो पण होता तो पूर्ण केला आणि त्यावेळेला श्रीरामांसह त्यांचे इतर जे तिघही बंधू आहेत त्या बंधूंचा विवाह त्या जनकाच्या नगरीमध्ये झाला आणि तो विवाह संपन्न झाल्यानंतर हे सर्वजण पुन्हा परतीच्या प्रवासामध्ये ज्या वेळेला येत होते त्यावेळेला जनकाच्या नगरीकडे ज्यांनी पृथ्वी 21 वेळा निक्षत्रिय केली असे परशुराम आले. त्यांनी रामांना अडवलं आणि त्यांच्यामध्ये संवाद चालला. ज्या वेळेला परशुरामांची अशी पक्की खात्री पटली की मी ज्यासाठी अवतार घेतला होता ते कार्य समाप्त झालं आणि आता हा भगवान महाविष्णूंचा ज्याला एका अर्थाने मर्यादा पुरुषोत्तम असा जो अवतार आहे त्या अवताराची सुरुवात झाली. आणि मग परशुरामांनी म्हणजे प्रभू रामचंद्रांनी त्यांना विचारलं होतं की ज्यावेळेला बाण उगारला, धनुष्याला प्रत्यंचा लावले आणि बाण लावला, त्यावेळेला श्रीरामांनी विचारलं की मी काय करू तुमच्याकरता, म्हणजे तुमची गती इथे बंद करू, म्हणजे तुम्हाला संपवून टाकू का तुमचा स्वर्गाचा दरवाजा बंद करू. त्यावेळेला यांच्या परशुरामांच्या असं लक्षात आलं की हाच तो पूर्ण अवतार आहे. तेव्हा त्यांनी श्रीरामांना प्रार्थना केली की तुम्ही माझी गती बंद करू नका. म्हणून रामांनी भगवान परशुरामांचा स्वर्गाचा जो दरवाजा आहे ते सगळे मार्ग बंद केले आणि त्यानंतर हे सगळेजण पुन्हा अयोध्येमध्ये आले. आता काही काळ मध्ये गेला आहे आणि त्याच्यानंतर दशरथ राजाला असं वाटलं की आपला जो ज्येष्ठ पुत्र आहे त्या श्रीरामाला आपण गादीवरती बसवावं, म्हणजे युवराज म्हणून अभिषेक करावा. आणि त्या अभिषेकाची तिथी ठरली. त्यावेळेला भरत आणि शत्रुघ्न हे त्या ठिकाणी नाहीत आणि ती संधी साधून कैकेयीला दशरथांनी पूर्वी 2 वर दिले होते. एका युद्धामध्ये कैकेयीनं दशरथ राजांना मदत केली होती. त्यावेळेला दशरथ राजांनी तिला 2 वर दिले होते. ते 2 वर तू माझ्याकडनं मागून घे या युद्धात. तेव्हा ती म्हणाली होती की मला जेव्हा एखादी गोष्ट पाहिजे असेल त्यावेळेला मी तुमच्याकडनं ती योग्य वेळी मागून घेईन आणि ती वेळ आत्ता आली आहे असं त्या कैकेयीला वाटलं. आणि म्हणून कैकेयीनं एका वरानं रामाला 14 वर्ष वनवास आणि दुसऱ्या वरानं आपला जो ज्येष्ठ पुत्र आहे भरत त्या भरताला राजगादीवरती अभिषेक असे 2 वर मागून घेतले. आपल्या सावतराईंनी आपल्या वडिलांकडे हे 2 वर मागितले. हे ज्यावेळेला रामांना कळलं त्यावेळेला त्याच दिवशी आपल्या पित्याने दिलेले वर पूर्ण करण्याकरता आपल्या मातेची आज्ञा म्हणून प्रभू रामचंद्र, सीता मातोश्री आणि त्यांच्याबरोबर श्री लक्ष्मणजी हे वनवासामध्ये निघून गेले. वनगमन त्यांनी केलं. वनामध्ये सुद्धा अनेक घटना घडल्या आणि त्या वनामध्ये राक्षसांचा जो राजा आहे त्या राजाची बहीण शूर्पणखा
ही कामातूर होऊन ज्यावेळेला श्रीरामांच्या जवळ आली त्यावेळेला श्रीरामांनी तिचा तिरस्कार केला, लक्ष्मणाकडे तिला पाठवलं आणि लक्ष्मणाने तिला विद्रूप केलं, तिचे कान आणि नाक कापले असा उल्लेख आहे. त्याच्यानंतर मोठं युद्ध झालं त्या सगळ्या राक्षसांमध्ये आणि राम आणि लक्ष्मण यांच्यामध्ये. आणि त्या सगळ्याचा बदला घेण्यासाठी म्हणून शूर्पणखा आपल्या भावाकडे म्हणजे रावणाकडे गेली आणि मग रावणाच्या समोर तिनं सीतेच्या सौंदर्याची स्तुती केली. रावणाला असं वाटलं, रावण इतका ज्ञानी होता, दशग्रंथी होता, ब्राह्मण होता, तरीसुद्धा तो कामातूर झाला आणि ती सीता आपल्याकडे असावी म्हणून त्यानं सुवर्ण मृगाचा वेश घेतला आणि कपटानं सीतेला आपल्या नगरीमध्ये म्हणजे लंकेमध्ये आणून एका ठिकाणी बंदिस्त केलं. सीता नाही आपल्या राहण्याच्या कुटीच्या जागेमध्ये. हे ज्यावेळेला राम आणि लक्ष्मणांना कळलं त्यावेळेला तिच्या शोधासाठी म्हणून हे दोघेही भाऊ फिरायला लागले. वाटेमध्ये रावणानं ज्यावेळेला रावणाचं विमान लंकेमध्ये चाललं होतं त्यावेळेला जटायूबरोबर त्याचं युद्ध झालं. ह्या जटायूनं राम आणि लक्ष्मणांना रावण कुठल्या मार्गे गेला आहे ते सांगितलं. त्या सगळ्या प्रसंगामध्ये श्री रामांनी शबरीची भेट घेतली आणि शबरीचा सुद्धा उद्धार केला. आणि त्यानंतर वाली आणि सुग्रीव ही जी वानर आहेत यांच्याबरोबर प्रभू रामचंद्रांचा संबंध आला. सीता मातोश्रींच्या शोधामध्ये राम आणि लक्ष्मण ज्यावेळेला चाललेले आहेत त्यावेळेला हनुमंतरायांनी त्यांची पहिल्यांदा परीक्षा घेतलेली आहे. आणि हनुमंतरायांनी परीक्षा घेतल्यानंतर त्यांनी सुग्रीवाशी प्रभू रामचंद्रांची मैत्री घडवली आणि सुग्रीवाचं जे दुःख आहे म्हणजे त्याचं राज्य जे आहे ते वालीनं कशाप्रकारे कपटानं हिरावून घेतलं, त्याच्या पत्नीचा कशाप्रकारे अपहार केला, ही सगळी कथा हनुमंतांनी सांगितली. आणि रामांनी त्याला राज्यपर्वत मिळवून देण्याचं आश्वासन केलं. त्याचबरोबर सीतेच्या शोधामध्ये हे सगळे वानर श्रीरामांना मदत करतील हे सुद्धा सुग्रीवानी सांगितलं. आणि प्रत्यक्ष हनुमंतराय, नल, नील आणि अंगद हे काही प्रमुख वानर आणि इतर वानरदळ या सगळ्या शोधार्थ समुद्र किनाऱ्यापर्यंत येऊन पोचलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हनुमंतांनी त्या कार्याकरता जे उड्डाण केलं त्या उड्डाणानंतर लंकेमध्ये ते प्रत्यक्ष गेले. त्या उड्डाणाच्या वेळेला जटायूचा भाऊ संपाती याची हनुमंतांची गाठ पडली आणि संपातीनं हनुमंतांना सांगितलं की तुम्ही जसं वर्णन करताय तशी स्त्री मी लंकेमध्ये पाहिलेली आहे. त्यानंतर हनुमंतांनी उड्डाण केलं, ती लंका सगळी लंकेचं दहन केलं, सीता मातोश्रींची भेट घेतली आणि पुन्हा श्रीरामांना येऊन सगळी कथा सांगितली. त्यानंतर त्या सगळ्या समुद्रावरती श्रीरामांनी आणि या सगळ्या वानरांनी मिळून सेतू उभारला आणि या सेतूवरून पलीकडे जाऊन सर्व वानरांनी मिळून लंकेवरती आक्रमण केलं. त्या आक्रमणामध्ये रावणाचा वध झाला. राम आणि रावणाचं फार मोठं युद्ध झालं. त्याच्यामध्ये रावणाचा वध झाला. त्यानंतर प्रभू रामचंद्र आणि सीता मातोश्री हे पुन्हा अयोध्येमध्ये परत आले. अनेक वर्ष त्यांनी पुढे संसार केला असा उल्लेख आहे. परंतु आपल्या राज्यामध्ये काय चाललंय हे जाणून घेण्याची इच्छा प्रभू रामचंद्रांचे गुप्तहेर फिरत असत.
तर त्यावेळेला एक गुप्तहेर त्यानं असं ऐकलं बोलताना, एक पुरुष आपल्या पत्नीला उद्देशून असं बोलत होता, असं म्हणाला की तू परपुरुषाच्याकडे राहिली आहेस तर तुला पुन्हा मी माझ्या घरी ठेवून घ्यायला मी काही राजा राम नाही. आणि म्हणून असं म्हणतात की केवळ लोकापवादाला, त्या लोकापवादाच्या भयानी म्हणण्यापेक्षा राजा राम म्हणून जे कर्तव्य आहे ते, एका राजाचं जे कर्तव्य आहे ते, हे सांभाळण्याकरता प्रभू रामचंद्रांनी सीता मातोश्रींना वाल्मिकींच्या आश्रमामध्ये पाठवलं. तिथे लव आणि कुश असे 2 पुत्र वाल्मिकींच्या स्वाधीन करून, त्यानंतर आपल्या सगळ्यांना तो प्रसंग माहिती आहे की यज्ञाच्या वेळेला पुन्हा हे दोघं म्हणजे लव आणि कुश त्या अयोध्या नगरीमध्ये आले आणि त्यावेळेला तिथे सीता मातोश्रींनी आपला देह पुन्हा भूमीमध्ये समर्पण केला. आणि त्यानंतर अनेक वर्षांनी प्रभू रामचंद्रांनी अयोध्यामध्ये जे सर्व जण होते त्या सर्वांसहित आपल्या लोकामध्ये आपला पुढचा जो प्रवास आहे तो सुरुवात केला. म्हणजे त्या सगळ्या लोकांना घेऊन ते आपल्या निजधामाला गेले. ही कथा श्रीरामांचं चरित्र जेवढं भागवतामध्ये जेवढ्या प्रमाणामध्ये त्याचा विस्तार झालेला आहे तेवढ्या प्रमाणामध्ये सांगितली. आपल्याला माहिती आहे की केवळ जन्माची कथा प्रभू रामचंद्रांच्या ही आख्यान स्वरूपामध्ये, कीर्तन स्वरूपामध्ये आपल्यापैकी अनेक जण कीर्तनकार आहेत तर त्यांनी पाऊण तास मांडली असेल. पण भागवतामध्ये जेवढी आली आहे तेवढी आपण किमान सांगितली पाहिजे म्हणून तेवढी कथा सांगितली. त्याच्यानंतर आपण थेट जातो ते भगवान श्रीकृष्णांच्या जन्माकडे. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकतो.